नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घोडेसर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघतोय 12th क्लास युनिट फर्स्ट मॅथमॅटिकल लॉजिक, ज्यामध्ये 1.1 चं पहिलं बेसिक आपल्या लक्षात घ्यायचं आहे. आणि ते बेसिक आहे बेटा स्टेटमेंट आणि सेंटेन्स मधला फरक. बघा, आता जनरली आपण अभ्यासामध्ये स्टेटमेंट हे 5 प्रकारचे असतात, ज्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे डिक्लेरेटिव्ह, दुसरं आहे इम्पेरेटिव्ह, तिसरा आहे एक्सक्लेमेटरी, चौथा इंट्रोगेटिव्ह आणि पाचवा ओपन सेंटेन्स. ओके बेटा, हे सगळे काय आहे तर सेंटेन्सेस आहे. सगळे काय आपले याला आपण आता याला थोडं इंग्लिश मध्ये ग्रामेटिकली टच आहे इंग्लिशचं, तर ते समजून घ्यावं लागेल बेटा. या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो बेटा, सेंटेन्स होतो. ओके, आता या सेंटेन्सचा अर्थ बघून घ्या आपण काय असतं की डिक्लेरेटिव्हचा अर्थ बघा काय असतो. डिक्लेरेटिव्हचा अर्थ ते असर्टिव्ह असतो. असर्टिव्ह म्हणजे काय, एकतर ते होकारार्थी असेल किंवा ते नकारार्थी असेल, म्हणजे एकतर ते पॉझिटिव्ह असेल किंवा ते काय असेल निगेटिव्ह असेल. मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन नंतर समजून सांगतोय. ठीक आहे, इम्पेरेटिव्ह जर म्हटलं तर ज्यामध्ये आपण बेटा कमांड देतो, कमांड म्हणतो किंवा रिक्वेस्ट करतो किंवा एखाद्याला आपण विनंती करतो, त्याला आपण काय म्हणतो यामध्ये इन्फिनिटिव्ह होतो. एक्सक्लेमेटरी म्हणजे काय की जे आश्चर्यजनक एखादी गोष्ट आपण घडतो त्याला आपण काय म्हणतो एक्सक्लेमेटरी, उद्गाराचे वाक्य त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. आणि नंतर आहे बेटा इंट्रोगेटिव्ह, ज्यामध्ये आपण प्रश्न विचारतो, प्रश्नार्थक वाक्यांना आपण काय म्हणतो इंट्रोगेटिव्ह म्हणतो. आणि चौथा आहे ओपन सेंटेन्स, इंग्लिशमध्ये नव्हतं, ग्रामरमध्ये आपलं ओपन सेंटेन्स नव्हतं, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल बेटा. ओके, आता डिक्लेरेटिव्हचा अर्थ काय आपण समजून घ्या की एक सेंटेन्स आहे पण ते आपलं एकतर पॉझिटिव्ह आहे किंवा ते निगेटिव्ह आहे, तर ते लक्षात घ्यावं लागते. मग आता यापैकी स्टेटमेंट कुठले कुठले आहे पहिले समजून घ्या. ओके, जर ते वाक्य डिक्लेरेटिव्ह असेल तरच ते स्टेटमेंट आहे, कारण इम्पेरेटिव्ह हे स्टेटमेंट नसते. त्यानंतर एक्सक्लेमेटरी हे पण सेंटेन्स नसते, इंट्रोगेटिव्ह हे पण सेंटेन्स नसते आणि ओपन पण सेंटेन्स नसते. मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाते का कुठलं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे, हे आपल्याला समजावं लागते. मग आपल्याला यापैकी जर कुठलंही सेंटेन्स आलं तर सांगायचं का हे तुमचं स्टेटमेंट नाही. मग आपल्याला सांगायचं फक्त डिक्लेरेटिव्ह, कारण डिक्लेरेटिव्ह म्हणजे एक सिंपल वाक्य जे होकारार्थी असून किंवा नकारार्थी असं. मग आता हे होकारार्थी नकारार्थी आपल्याला चेंज करायचं, चेंज कसं करू तर आपल्याला त्यासाठी पाहिजे ट्रूथ व्हॅल्यू. आता ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, तर एकाला आपण टी म्हणतो, एकाला आपण एफ म्हणतो. टी फॉर ट्रू आणि एफ फॉर फॉल्स. मग असं वाक्य आपल्याला समजून घ्यावं लागते. फॉर एक्झाम्पल, मी जर म्हटलं की मला डिक्लेरेटिव्ह एक सेंटेन्स, आता इथं आपण समजू शकतो की ही इज अ बॉय. आता हे सिंपल वाक्य आहे, हे वाक्य कसं आहे सिंपल. तर हे वाक्य काय आहे तुमचं, एक तर पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह असणं म्हणजे ते तुमचं काय स्टेटमेंट आहे. पण तुम्हाला जर इम्पेरेटिव्ह एखादं समजा आलं, इम्पेरेटिव्हचा अर्थ काय, कमांड, क्लोज द डोअर, बंद करतो दरवाजा, मग कमांड दिली किंवा विनंती केली तर आपण तिथे हे वाक्य दे, कसं आपण इथं लिहू, ठीक आहे ना, क्लोज द डोअर. ओके, आता हे तुमचं काय आहे तर हे तुमचं स्टेटमेंट नाहीये, हे स्टेटमेंट तुमचं आहे, कारण याला काय ट्रूथ व्हॅल्यू आहे, याला ट्रू आहे किंवा हे फॉल्स आहे. आता इथे एक्सक्लेमेटरी म्हटलं, एक्सक्लेमेटरी मध्ये एखादं वाक्य जर म्हटलं हाऊ ब्युटिफुल यू आर, ठीक आहे ना, किंवा आपल्या मराठीमध्ये अरे बापरे ओ माय असं म्हणतो ना, ते एक्सक्लेमेटरी झालं. ठीक आहे, उदाहरणाचे वाक्य ते पण नसतं बेटा स्टेटमेंट. त्यानंतर इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ठीक आहे, एखादा प्रश्न विचारला पाहिजे, प्रश्नाचं वाक्य आलं, व्हॉट इज युअर नेम, काय ते इंट्रोगेटिव्ह आहे, नाही जमत बेटा, ते तुमचं स्टेटमेंट नाही आहे. त्यानंतर आता ओपन सेंटेन्स समजून घ्यावं लागतं. ओपन सेंटेन्सचा अर्थ काय होतं, इथं निश्चित व्हॅल्यू नसते. आपला फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की x+2 = 5. इथे एक्चुअली मला माहिती नाही ना, एक्चुअली माहिती नाहीये म्हणून ते काय तुमचं ओपन सेंटेन्स झालं. किंवा मग इट शब्द वापरला, इट शब्द जर येत असेल तर ते सेंटेन्स आहे. आता इथे एखादं सेंटेन्स की ही इज अ गुड टीचर, तू कोण माहित नाही, ठीक आहे ना, ही कोण माहित नाही. तर अशा ठिकाणी ज्या गोष्टी माहिती नसते त्याला काय म्हणतो बेटा आपण ओपन सेंटेन्स म्हणतो. म्हणजे हे सगळे तुमचे स्टेटमेंट नाही, स्टेटमेंट फक्त एकच आहे, ते असतं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स बेटा. ओके, आता पुढच्या भागात आपण बघूया लॉजिकल कनेक्टिव्ह काय असतात आणि ट्रूथ व्हॅल्यू काय असतात बेटा. ओके, थँक्यू.